तर राम राम मित्रांनो, सकाळी सकाळीच पाहू शकते आपला पसारा. तू म्हणशाल परत एकदा का बरं खोलले, मला सांगतो का बरं खोलले. आपण इथं कनेक्शन जोडेल होतं, म्हटलं खोलायची तर गरज नाही पडणार. ते पॅनल वजन असल्यामुळे पॅनलला ऑटोमॅटिकच निघालं. तर खोलायचं असं कारण होतं, आपला ट्रॅक्टर पार्किंग लाईट केल्यावर त्या लाईटी चालत होत्या. आपण जेव्हा हाय बीम पुढच्या लाईटी चालू केल्या का तेव्हा त्या बंद होऊन जायच्या, लो बीम मध्ये चालू व्हायच्या. आपण टेस्ट केलं, म्हटलं हे चुकीचं आहे, आपल्याला हाय बीमच पुढं, कारण की लो बीम मध्ये जास्त काही दिसत नाही ना. आपल्याला हाय बीम मध्येच काम करायचं राहतं वावरात म्हणा, इकडे तिकडे. मी हे खोललं, हे पाहू शकते ही वायरचं कनेक्शन इथं होतं. ते मी टेस्ट करून इथं घेतलं, नाही का टेस्टिंग घेतली पहिले चालतंय का नाही, मग इथं घेतलं तर ओके मध्ये चालतंय. आता आपल्या लाईटिंगचं तर काही काम नाही. आणि तुम्हाला अजून एक सांगतो, हे पाहू शकता ही लाईट पण आपण काढली, इथं चिटकवली होती अशी. याचं कारण असं आहे मित्रांनो, याचा काही खाली प्रकाशच येत नव्हता. तर माझा विचार असा चाललाय, याला इथं देऊ चिटकून असं. आणि पुढच्या लाईटिंगचा विषय जर म्हणशा, मला जेवढं रिझल्टची अपेक्षा होती ना त्यापेक्षा मजा नाही आली. थोडक्यात सांगतो पाहिजे अशी, जेवढं विचार करेल होता त्यासारखं पुढचं काम नाही झालं आपलं. जे की इथलं झालं, इथलं एकदम ओके, एक नंबर. कारण की मित्रांनो, जो प्रकाश भेटायला पाहिजे ना खाली एकदम ब्राईट, इथं अंधारात भेटतो. तेव्हा बाहेर घेतला ना ट्रॅक्टर मी, तेव्हा नाही काहीच नाही, एकदम अंधारात दिसल. समजा उजेड आहे, लाईट बीट आहे, नाही दिसणार. या मला अजून एक सांगतो, आपला आरपीएम मीटरचा जी लाईट आहे ना ती चालत नव्हती. म्हटलं आता चला खोललंच आहे ना तर ते काम करून घेऊ. तो बल्ब काढला, तुम्हाला दाखवतो. हे पाहू शकते मित्रांनो, हे खालून काढले मी इथून. तर एवढा असा बल्ब राहतो. एक वायर याच्यात जाती प्लसची आणि मायनसचं ते मध्येच कनेक्शन राहतं साईडनं. तुम्हाला मी दुसरा बल्ब काढून दाखवतो. टेम्परेचर जास्त काही झंझट नाही राहत, थोडं असं नॉर्मल हालून बाहेर काढायचं राहतं. हे पाहू शकते. आता हे तुम्हाला चालू करून दाखवतो. ही केली मी पार्किंग लाईट चालू. प्लसचं तर आहे, आता याला मायनसचं कनेक्शन द्यायचं. हे पाहू शकते, थोडक्यात अर्ध मायनस. हे पाहू शकते लागली लाईट. आता मी हा बल्ब पण चेंज करून पाहिलं, याच्यात घालून पाहिला, हा बल्ब चालू आहे, बल्बाला काहीच प्रॉब्लेम नाही. तर मला संशय या सॉकेटवर आहे. हे सॉकेट आपण चेंज करून पाहू. चेंज म्हणजे याच्यात घालून पाहू, नाही का चालत आहे का नाही ते. हे पाहू शकते टेस्टरनी हा नट थोडा ढिल्ला करून घ्यायचा आणि वायर काढून घ्यायची. मित्रांनो मी चेंज केलंय. आपल्याला कळ सॉकेट मध्ये प्रॉब्लेम आहे का वायर मध्ये, ते चला चेक करून पाहू. बघा मागासारखं चेक करतोय मी, पण मग काही होत नाही का. माझा म्हणजे अंदाज खरा ठरला, सॉकेटच चेंज करायला पडेल. चला सॉकेट घेऊन येऊ, हे काढून घेतो आधी. होऊ शकते मित्रांनो, त्याच्या जागेवर खोचून दिलंय मी खालून ते. तर चला मित्रांनो सॉकेट नवीन घेऊन येऊ. हे पाहू शकते बल्ब तर चालू आहे आपला, फक्त पैसा बल्बाचा काम झाला असता आता. तर मित्रांनो आपला असा पोपट झालाय, गावात कुठंच भेटलं नाही. तर आता आपला अंदाज असा आहे डायरेक्ट नाशिकला भेटली. सो काका मार्केटला जाते तर त्यांनाच विचारून पाहू, आणत्या का काय. नाशिकला भेटेलच आहे, तर बघू काय होतंय ते. तर मित्रांनो गडबड कुठं होती माहिती का, आता बल्ब मी परत जोडला. मला थोडं आयडिया आली भाऊ काय कुठं गडबड होती. तर पाहू शकते हा बल्ब आहे ना थोडासा पुढं सर केले नाही का, ढिल्ला आहे. म्हणजे थोडं स्विच मध्ये थोडं प्ले. आता मी असा बल्ब दाबून धरून टच करून पाहिलं ना तर लाईट लागली होती. तर आता याला काय जुगाड करावा तोच विचार करतोय मी. असं काय करावं का जेणेकरून हा बल्ब एकदम फिट्ट बसत. याला टच केलं का लाईट लागाय गई. मी खटकी आहे ना थोडं असं पूर्ण मध्ये नाही घातली, थोडं असं टॉकावर ठेवले, म्हणजे जेणेकरून हा बल्ब याला फेस टू फेस टच राहील. जरा बघूया ट्राय करून किती दिवस चालतं ते. नाही जर चाललं तर हे बदलूनच टाक, लावून देऊ याला. तर मित्रांनो पाहू शकते ती लाईट बसून दिली, चालू करून पाहू. लागली पाहू शकते. तो आता आपलाच काम पूर्ण पुसून घेऊ ओल्या फडक्याने आणि हे लावून देऊ. आणि इथली जी लाइटिंग आहे ती बसून टाकू. याला डबल टेप लागत होती पण ठीक आहे, चिकट टेपने आपण ट्राय करून पाहू नाही का. तो आता इथून याला कट करू, याला एक्स्ट्रा वायर जोडू, इथं लावूया लाइटिंग. पाहू शकते इथं आहे नाही प्लेन जागा, इथं पाहू शकते आपली लाइटिंग खोलून घेतली. आता इथं एक्स्ट्रा वायर जोडू, ही वायर आणि इथं लावून देऊ पूर्ण. हे वायरी पाहू शकते इथून कट केला, त्याच्यातून खाली घातल्या आणि इथून बाहेर काढले इथं लावण्यासाठी लाईट. आणि याची टेस्टिंग यासाठी आपल्याला लावून घ्यायला पडेल, त्यासाठी पॅनल पण लावून घेऊ. ओके ओके म्हणजे अजून अशी लावायची आपल्याला असं काहीच. शेवटी मित्रांनो या गोष्टीची गरज पडलीच आपल्याला. फेविक्लिक, याचं नाव आठवत नव्हतं, फेविक्लूच म्हणत होते मी. काही दिवस झाली, जाहिरात येईल नाही काही नाही. बात तो सही है. त्याच्यामुळे असं आपण डबल टेप लावून जुगाड केला होता, पण नाही काय होऊ शकलं. यानीच आपण करून घेऊ. तर मित्रांनो फायनली हे पाहू शकते एकदम फायनल केलंय आपण. आणि इकडून पाहू शकते काहीच दिसत नाही. हे लाल आहे नाही लाईट, ती पण एवढी अशी दिसत नाही जास्त, कारण की आपण थोडी मध्ये लावली. बरं झालं फेविक्लिक वापरलं. मधून पाहू शकते अशी काहीशी चिकट टेप लावून वगैरे आपण वायरिंग फिट केली. आणि मित्रांनो इकडे तरी साफ सुथरं आहे,
तिकडं पाहू शकते किती काळ झाले. आता तरी थोडं बरं आहे, मागे जास्त होतं. जागीच वरती आहे आणि आवाज पण येऊ राहिला लागांचा. आणि आपलं काम फायनल नाही मानतं, एलईडीचं झालं फायनल. आपलं अजून एक काम ते म्हणजे आपल्या ब्रेक लाईट. तुम्ही म्हणशाल त्या दिवशीच तर चालू केले होते, पण नाही, याचा काहीतरी वायरिंग मध्ये शॉर्ट आहे नाही का. कधी लागतात कधी नाही लागती. तो शॉर्ट आहे मित्रांनो या सॉकेट मध्ये आहे ना. सॉकेट हे जर हलवलं ना थोडंफार तर लागत. आता तर जास्त लागतीच नाही म्हणा. आता परत एकदा ट्राय करून बघू नाही का. पार्किंग लाईट लागत आहे, ब्रेक नाही लागती. आता मला संशय असा येतोय बल्ब, मग बल्ब कसं काय राव. बल्ब आपले क्लिअरच असते, काय विषय. पार्किंग चालू करतो. पार्किंग चालू केली, दोन्ही पण हा व्यवस्थित चालू आहे. काल रात्री फक्त ही चालू होती, ती अचानक बंद होऊन गेली होती नंतर. आता बल्ब कसे चेक करायचे. बल्ब उडाला असतं ते एकच उडाला असतं, असे दोन दोन कस काय असं नाही राहता. ते सॉकेट हालून बघतो चालू. तर काय करायचं, पुढं घोडं आडलं काय माहिती. नाही ना, नवीन टाकेली व्यवस्थित काम करताय ना. तरी मला एक मेकॅनिक म्हटला होता काही जास्त दिवस चालत नाही आफ्टर मार्केट वाला. तसंच झालं का ना, मला तरी असं वाटतंय. काय स्वराजवाले काहीतरी लाइटिंग मध्ये काहीतरी करायला पाहिजे, बदल करा. पटत नाही आम्हाला, आपल्यासारख्या हौशी लोकांना नाही का. सगळं क्लिअर लागत. एक लाईट चालू पाहिजे, इंडिकेटर चालू पाहिजे, आपल्या सगळ्या लाईट एकदम ओके मध्ये चालू पाहिजे. नाही भले त्या वावरात काम नाही येऊ, आपल्या सोबत तसं नाही घडत. ते खूप चुकीचं आहे. सॉकेट शोधायला म्हणजे किती दिवस वाट पाहिली मी. नाशिकला येणं झालं नाही कोणाचं. आलं तर आलं, ते खराब झालं का काय ते लगेच चेक करू थांबा आपण. पण मग ते चेक करायला गेलं ना, इथलं आपलं सगळं परत काढायला पडलं. यार 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 ठीक आहे चला काढू. हे काढायचे आहे, दोन वायरी एकमेकांना टच करून पाहिजे. लाईट लागल्या तर समजायचं परत भंगारामध्ये नेऊन फेकायला पडेल. तर मित्रांनो, हे करायच्या आधी तुम्हाला काहीतरी सांगायचं होतं. मी एक पोस्ट टाकली होती युट्यूबलाच आणि इन्स्टाला, तर खूप व्हायरल झाली ती. जवळपास 80 ते 90,000 जणांनी ती पोस्ट पाहिली. पोस्ट ही आहे मित्रांनो, पाहू शकते. मॉन्स्टर टायर बरोबर व्हिडिओ बनवा. मॉन्स्टर टायर कितीला पडले, खरं आहे का, AI आहे का, काय 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 काय. आधी हे सांगा का कसं वाटतंय हे टायर. तर मित्रांनो हे खरं नाही, हे पाहू शकते. मी ChatGPT वर केलेलं होतं, AI चा कमाल आहे. ते सहज फोटो टाकला ट्रॅक्टरचा, तिथं खाली लिहिलं का आगे के टायर बडे करतो. तर तिने आपल्याला तशी इमेज बनवून दिली आणि ती एकदम ओरिजिनल वाटते. तुम्ही पाहू शकता, तो नटांचा कलर, रिमचा कलर एकदम म्हणजे एकदम ओरिजिनली, आणि टायरची नक्षी वगैरे पाहू शकता तुम्ही. फक्त कोणाला कळालं नसतं, पण फक्त चुकी कुठं झाली माहिती का, ट्रॅक्टरच्या नावात. इथं ती ChatGPT ने इथं चुकी केली का, तिथं नाव काहीतरी वेगळंच टाकून दिलं आणि कलर सेम होता. ज्यांनी झूम करून पाहिलं त्यांना कळालं. काहींना खरं वाटलं इंस्टाग्रामला किती प्राइस आहे, काय काय काहींना आधीच कळालं काही AI करेल, कारण की फक्त हे नावामुळं. नाही तर ओळखणं एकदम अवघड आहे. लुक कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. एकदम म्हणजे एकदम भारी. तर प्रेक्षकांनो, आपल्या स्विचवर जे आपण आरोप केले होते ना, ते खोटे ठरले. हे पहा, मी वायर जॉईन करून पाहिली. इकडे पाठीमाग काही लाईटी लागल्या नाही. मला असं वाटतंय का बल्ब उडालेत. आता मला नवीन एखादा बल्ब आणून पाहायला पडेल चेकिंग साठीच फक्त, कारण की समजा एक जरी बंद असता ना, ते तिकडचं टाकून इकडे चेक करता आला असता. काय झालंय काय ते पण कळणार. हा बल्ब घेऊन येऊ, जास्त नाही, 20 रुपयाला भेटतो हा. एक घेऊन येऊ, चेक करू मग. ठीक आहे, आता हे जसं होत तसं जॉईन करून देऊ. तर मित्रांनो 5:30 वाजले आणि आपण हे खोललंय. म्हटलं एकच आणू चेकिंगला, बघू झालं तर अजून एक आणता येईल. लागले तर लय भारी काम होईल, नाही तर काहीतरी दुसरा शॉट राहील. गणपती बाप्पा मोरया. आता स्विच चालू करू. नाही मित्रांनो, नाही झालं. 100% वायरिंग मध्ये काहीतरी फॉल्ट आहे. तरी मला माहिती होतं हा बल्ब उडणार नाही, बोसचे ओरिजिनल बल्ब. पण काय करणार ना, परिस्थिती समोर झुकावंच लागतं आपल्याला, किती अनुभव असो. म्हणते ना, ब्रेक पण दाबेले, तिकडे हँड ब्रेक लावले. फक्त स्विच चालू करायचं होतं, केलं. आता त्या सॉकेट मध्येच मला खोलकल करून पाहायला पडेल. बघू शकता मित्रांनो, त्या सॉकेट मध्येच गडबड होती. त्याला खोलून एकदम टेस्टरनी चांगलं साफ केलं, त्यातली माती वगैरे काढली, जेवढी होती तेवढी, जास्त तर नव्हती. असं इकडं तिकडं केलं आणि परत बसवलं, झालं. पण मग तिकडचं ओके हो, खरी गडबड तर इथं आहे ना. हे पहा ना, पाहिलं का, त्याला काय करावं तुम्ही. हा बल्ब थोडा ढिल्ला आहे, वायर कुठं तरी ना फिक्स करायला पडतं. चिगट टेपनी फिक्स करून टाकतो मित्रांनो. चिगट टेपवर आपलं एकदा ट्राय करून होईल होतं, चिगट टेप निघून जायला होता. फेविक्विक लावला आधी, ते चिटकून घेतलं, साईडने चिगट टेप मारला प्रॉपर एकदम. विषय नाही, तुम्हाला दाखवितो आता. ये पाहू शकता, त्यांची झाकणं बसून देतो. मित्रांनो, तुमची जरी लाईटच चालत नसेल ना, म्हणजे पार्किंग पण आणि बल्ब ओके असेल, तर काय करायचं माहिती का,
हे आहे नाही, हे 2 टेस्टरनी किंवा कशाने घसून घ्यायचं. असं त्याच्यावरती कार्बन राहतो ना, तो घसून काढला का साफ होऊन जातं, बल्ब चालू होऊन जातं. नाही करून पाहायचं, ट्राय करून पाहायचं. असं मी तेच करतोय आता, घसून घेतो म्हणजे फुल करंट भेटेल यांना नाही का. तर मित्रांनो घसून दिले. ट्रॅक्टर थोड्या वेळ चालू करू, कारण की सकाळपासून आपण लय बॅटरीची हे करेली टेस्टिंग घेऊ फार काय सांगता येत नाही ना. टाइमवर चालू झाला पाहिजे. कनेक्शन काढून टाक म्हणजे बॅटरी जास्त लोड नाही येणार, कारण की ब्रेक दाबेली ना. तसं बॅटरीचा काटा सेंटरलाच आहे तरी पण नाही का, कारण की जास्त दिवस उभा राहणार आहे आपला ट्रॅक्टर. 2 महिने अजून चालू करायची काही वेळ येते का नाही येते. अचानक समजा अर्जंट चालू करायचे, कुठं जायचंय, नाही चालू झालं तर काय करायचं. 40 सेकंद जरी चालू ठेवलं तरी लई फरक पडतो. सगळं दूर झाला. थोडा वेळ थांबू मग रेस देऊ. चालू केल्या नाही रेस द्यायचं. कसं आलं ठीक आहे. आता टेन्शन नाही. हे मीटर कशाचं आहे तुमच्या माहिती करता सांगतो. या मीटर वरून आपल्याला आपलं अल्टरनेटर आहे हे बर का, मोटरी सारखं दिसतंय, ते बॅटरी चार्ज करतं का नाही हे कळतं. जर ट्रॅक्टर चालू असताना हे जर प्लस पॉईंट कडे आहे ना, म्हणजे चालू आहे, जर समजा ट्रॅक्टर रेस बीस करतोय तरी काटा आलं ना, तर समजायचं अल्टरनेटर मध्ये काहीतरी बिघाड झालाय. आणि आमच्या बरोबर एकदा व्हायली, आम्हाला वाटलं बॅटरी खराब आहे काय, पण नाही, मीटर वरूनच आम्हाला प्रॉब्लेम कळाला. अल्टरनेटर खराब आहे, ते खराब होतं, काहीतरी प्रॉब्लेम होता त्याच्यात, ते रिपेअर करून टाकेल आपण नाही का. तो चला याचं कनेक्शन जोडून घेऊ शकते मित्रांनो. झालंय ओके काम. काय राहिलं माहिती का, जे आपण ही लाईट बसवली ना, किधर गई आपण हिचा व्ह्यू चेक करायचा आहे आज रात्रीच समजा. तर मित्रांनो मेन गोष्ट आली का, आपण या ट्रॅक्टरवर एवढी LED लाइटिंग सेटअप केलं. सर्वात मेन गोष्ट ही येते का खर्च किती आला. तर खर्चाची जर बात केली तर मला टोटल 8 LED लाइटिंग लागले, जे की मी आधी 2 गेले होते 30 रुपयाच्या 2, आणि बाकी मला सगळ्या 20-20 रुपयाला घ्यायला पडल्या. त्यांच्यापेक्षा भारी भेटले मग मी घेऊन टाकले. आणि वायरिंग आपली म्हणजे आपल्या लाईटी झाल्या टोटल 150 रुपयाच्या. 40 रुपयाची वायर लागली. टोटल झालं 190 रुपये. 10 रुपयाचं चिकट टेप धरून घ्या, टोटल 200 रुपये झाली. पाहू शकता एवढे अशी लाइटिंग बसवायला लागलेत 200 रुपये. आणि मी हे बाहेर जर बसवलं असतं तर बसवणाऱ्याचे 100 ते 150 रुपये तर कुठंच नाही, 150 रुपये घेतले असते त्यांनी. मग आपण घरच्या घरी बसवलं त्याच्यामुळे आपले तेवढे पैसे वाचले. बाकी मित्रांनो 7 वाजले आणि कोणी मानणार नाही 7 वाजले. एवढा असा प्रकाश आहे, पाक किती भारी दिसू राहिली, एक नंबर व्ह्यू आहे. बाकी आपला ट्रॅक्टर बघा असं काहीच दिसतोय. आपली पंच पण पप्पा गेलेत गावात, दुकानावर घेऊन गेले. आणि आपल्या पिकअप मध्ये एक नवीन गोष्ट ऍड झाली, तुम्हाला दाखवितो तिथे जाऊन. आणि मित्रांनो ती गोष्ट आहे हॉर्न्स. हे पाहू शकता, हे हॉर्न ऍड केले आपण. पहिले होते ते खराब झाले, त्याच्यामुळे एक खटी पप्पाने डायरेक्ट 1600 रुपयाचे 2 टाकले. स्कॉडाचे आवाज एक नंबर आहे यांचा, काहीच विषय नाही. तुम्हाला आवाज दाखवितो कसा आहे. गाडी एखाद्या वेळेस लॉक असेल, चावी घेऊन येतो, चला तुम्हाला दाखवितो. मला कन्फर्म नाही सांगते येणार, क्रेटाचे तर नाही वाजते, अशी स्कॉडाच असेल एखाद्या वेळेस. आफ्टर मार्केट आहे पण भारीतलं टाकेली, वॉरंटी वाले. चावी खोचायची काही गरज नाही, मस्त गाडी चालू असल्यावर अजून भारी वाजतं. असं काहीच हॉर्न टाकले. आणि तुम्ही म्हणशाल पिकअप मध्ये हे टाकले, तो ओरिजिनल पिकअपचं कुठे ते तुम्हाला दाखवितो. कोणत्या गाडीत टाकला आपण, ते टाकला आपण आपल्या स्प्लेंडर मध्ये, जे की एक नंबर, म्हणजे इला लय भारी काम झालं. एवढं भारी का काही माप नाही त्याला. हे पाहू शकते. आता हे जर वाजलं ना, असं वाटतं का डायरेक्ट मोठी गाडी येऊ राहिली, त्याच्यामुळे एक नंबर. हे पाहू शकते, एक नंबर काम केलं. हिचं ठेवलं आपण घरात, हिचं काय एवढं किक ते कुठं हॉर्न होतं, डायरेक्ट पिकअपचं टाकलं. बाकी तुम्ही माझं ट्रॅक्टरचं दाखवा. आता ट्रॅक्टरचं काय दाखवणार आहे हो. ट्रॅक्टरचं जे हॉर्न पॅड आहे ना, इथलं स्विच, हे पाहू शकते, हे खराब होईल. आणि अशी एकच कंपनी जी की गाड्यांसारखं स्टिअरिंग देते, गाड्यांसारखं म्हणजे इथं हॉर्नचं स्विच देते, बाकीच्यांना पण शक्यतो साईडलाच बटनावर खेळ राहतो. हे स्वराजचं एवढं भारी काम आहे ना, तुम्हाला काय वाटतं तेवढं सांगा. पण मग हे काम एक नंबर आहे बाई. हे थोडं मेंटेनन्स निघालच आहे. पण माझा विचार चाललाय आफ्टर मार्केटच आपण दुसरं छोटं स्विच घेऊन इथं लावून देऊ. इथे सोपं, इथं वायर कट करायची,
ते स्विचला अटॅच करून द्यायची, बस झालं. प्रॉब्लेम फक्त आपला एवढ्या याच्यात आहे. आणि जर हे भेटलं ना तर हॉर्न पॅड, फक्त हॉर्न पॅड, तर ते घेऊन टाकू आपण. ते तर एक नंबर काम होईल मग, बेस्ट एक. ठीक आहे, याचं काहीतरी करू आपण. बाकी तुम्ही पाहू शकते स्टिअरिंग व्हाईट का बरं पडेल मला हेच कळत नाही बरं का. तुम्हाला माहित असेल तर नक्की कमेंट करून सांगा, कारण की मस्त ब्लॅक पाहिजे ना, हे व्हाईट पडतच आलं जसं जुनं जुनं होत जातं तसं. तर मित्रांनो 8 वाजले आणि आपलं जेवण वगैरे झालंय, तर चला अंधार पण पडले, तर कशाची वाट न बघता लाईट चेक करू आपण. पहिले तर फ्लॅश बंद करून घेऊ. हे केलं आपण, स्विच चालू, 1 2 आणि 3. कशी लांबून 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 कशी वाटते लांबून, हा म्हणजे प्रकाश कमी आहे पाहिजे अशी एवढी नाही, पण मग काहीतरी लाल आहे बो, काहीतरी लाल दिसल लांबून. आपण थोडं इकडून पाहू, मध्ये आपली स्प्लेंडर येईल. पण मग हे पाहू शकता, बडी आहे कोई ना. पुढच्या लाईटी ना अशा अंधारातच भारी दिसते. समजा आता मी इथं लाईट आहे थोडी, इथं समजा आता लाईट आहे, तिथं अजिबात नाही दिसते त्या पुढच्या. सो मीटर लाईट पण एकदम ओके मध्ये चालू आहे. पण मित्रांनो आपल्या पाठीमागच्या लाईटींचं काहीच खरं नाही बरं का. हे पहा, हिला बंद पाडायचं काय काम आहे, कधी ती बंद पडती कधी ही बंद पडती. अरे मी करावं काय, हौशी माणूस आहे मी, करावं काय. आज झालं का आपल्याला संताप होतो एवढी मेहनत घेऊन. ठीक आहे मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. भेटूया उद्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय जवान जय किसान. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब पण नक्की करा. भेटूया उद्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय जवान जय किसान.